मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. तोपर्यंत सर्व EVM जे आहेत त्या प्रत्येक नगरपरिषदेच्या जिथे जे मतदान आहे त्या नगरपरिषदेच्या आणि नगरपंचायतच्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवले जाणार आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. बेसा पिपळा नगरपंचायत ची ही स्ट्रॉंग रूम जी आहे ती या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे. पूर्वीच्या राज्य निवडणूक आयोगाच्या तयारीनुसार उद्याला मतमोजणी होती, परंतु आता ती मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. 21 तारखेला होणार आहे. त्यामुळे 21 डिसेंबरपर्यंत सर्व EVM जे आहेत त्या इथेच सुरक्षित असणार आहे. आपण ती स्ट्रॉंग रूम या ठिकाणी बघू शकतो. 24 तास 3 स्तरीय सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी तैनात असणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे जवान या ठिकाणी तैनात असणार आहे. नागपूर पोलीस तैनात असणार आहे आणि सशस्त्र जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात असणार आहे. त्यासोबतच मेटल डिटेक्टर जे आहे तेही या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. कुणीही बिना परवानगी स्ट्रॉंग रूममध्ये प्रवेश जो आहे तो करू शकणार नाही. शिवाय या स्ट्रॉंग रूमच्या संपूर्ण परिसरामध्ये 24 तास CCTV कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी सज्ज आहे सुरक्षेची आणि 21 तारखेपर्यंत सगळ्या EVM सुरक्षित राहाव्या यासाठी काटेकोर पावलं उचलले जाणार आहे. सुरक्षेची सगळी काळजी घेतली जाणार आहे. 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था जी आहे ती प्रत्येक स्ट्रॉंग रूममध्ये असणार आहे, त्या परिसरात असणार आहे. कुणालाही बिना परवानगी प्रवेश या ठिकाणी नसणार आहे. जी मतमोजणी उद्या होती ती आता 21 तारखेला होणार आहे. त्यामुळे 3 स्तरीय सुरक्षेमध्ये आता 21 तारखेपर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये या सर्व EVM जे आहे त्या इथे ठेवल्या जाणार आहे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.